आपल्याला प्रत्येक वेळी जगावेगळी घाई असते म्हणून भरभर आपण हे कात्रीचे असे टोक प्लॅस्टिकचे टोक काढून असं फेकून देतो. पण हे तुकड्यांचं नंतर काय होतं आपण विचार करत नाही. तर त्यासाठी दूध किंवा बाकीच्या पिशव्या कापण्यासाठी असं ब्लेड घेऊन जर डायरेक्ट असं कापलं, कोणताही तुकडा वाया जाणार नाही प्लॅस्टिकचा आणि अमाप प्लॅस्टिक साठणार नाही. कचरा टाळूया, प्लास्टिक गोळा करूया, रिसायकलला देऊया. ऋषिकेश दादा इकोप्रेरणा फाउंडेशन प्लास्टिक कलर संकलनासाठी खूप मोठं काम करतोय. तर तुम्ही त्याला सहकार्य करा. तुमच्या घरातलं प्लास्टिक, कोरडं प्लास्टिक बाजूला ठेवा, कचऱ्यात न टाकता, म्हणजे ते ओलं होणार नाही. ओल्या कचऱ्याचे काय काय दुष्परिणाम आहेत तुम्हाला तर चांगलेच माहिती आहेत. त्यामुळं घरातलं स्वच्छ प्लास्टिक साठवून ठेवा आणि दादाकडे द्या.